मागे आपण श्रीमद दासबोधाच्या सुरुवातीच्या ओव्यांमधून समर्थांनी हा ग्रंथ कशासाठी सांगितला आहे, त्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्माचा विचार कसा येतो हे समजून घेतलं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दासबोध हा केवळ वाचून बाजूला ठेवण्याचा ग्रंथ नाही. तो ऐकताना आणि समजून घेताना आपल्या मनात हळूहळू काही प्रश्न निर्माण होतात. आपण जसं जगतोय, विचार करतोय, वागतोय त्याकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळते. आणि म्हणूनच अशी ही समर्थांची वाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याची सेवा मला करता येते. याचं मला खूप समाधान आहे. तुम्हालाही असे समर्थांचे विचार ऐकायला आवडत असतील तर हा प्रवास आपल्या सगळ्यांनी सोबत चालून ठेवूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्रेमाने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या सेवेमध्ये सहभागी व्हा. चला तर मग आज आपण श्रीमद दासबोधामध्ये दशक पहिला स्तवननाम, समास पहिला मंगलाचरण यातील ओवी क्रमांक 24 ते 27 पाहणार आहोत. पहिले ओवी बघूया. श्रीराम समर्थ. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशिकांचा अनुवाद ते ते दशके बोलिला. इथे समर्थ एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. दासबोधाचा एक मोठा आध्यात्मिक विचार वेगवेगळ्या दशकामध्ये विभागून स्पष्टपणे सांगितला आहे. म्हणजे एखादी मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती थोडी थोडी करून समजून घेतली तर मनाला पकडता येते. आपल्या रोजच्या आयुष्यातही हेच होतं ना. समजा एखाद्या घरात खूप मोठं काम निघालं, सगळं काम एकदम समोर ठेवलं तर मन म्हणतं, अरे बाप रे, एवढं सगळं कसं होणार. पण तेच काम आपण एक एक भाग करून केलं तर ते सहज होतं. तसंच अध्यात्माचं आहे. संपूर्ण जीवन एका दिवसात बदलत नाही. एक विचार समजतो, त्यावर आपण थोडं चिंतन करतो, मग दुसरा विचार समोर येतो. म्हणून दासबोध आपल्याला घाई करत नाही, तर हळूहळू मनाला समजावतो. ओवी क्रमांक 25. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. या ओवीत समर्थ सांगतात की या विचारांना अनेक ग्रंथांची, उपनिषदांची, वेदांतांची आणि शास्त्राची पार्श्वभूमी आहे. पण त्याचबरोबर एक अतिशय सुंदर शब्द येतो, आत्मप्रचिती. म्हणजे केवळ ऐकलं म्हणून ज्ञान पूर्ण होत नाही. आपण एखादी गोष्ट पुस्तकात वाचतो आणि ती खरी आहे असं मानतो, ही एक गोष्ट झाली. पण तीच गोष्ट आपल्या अनुभवातून उमगते तेव्हा तिची जाणीव वेगळी असते. अहो, गोड काय आहे हे सांगण्यासाठी कितीही उदाहरण दिली तरी गोडपणाचा खरा अनुभव स्वतः चाखल्यावर येतो ना. तसंच अध्यात्मात आहे. दुसऱ्याने सांगितलेला अनुभव ऐकायचा, ग्रंथ वाचायचं, संतांचे विचार ऐकायचे, पण मग त्या विचारांचा आपल्या जीवनात काय परिणाम होतो हे शांतपणे पाहायचं. आज एखादा समर्थांचा विचार ऐकला आणि उद्या एखाद्या प्रसंगात आपला राग थोडा कमी झाला, कुणाला क्षमा करण्याची ताकद आली, मन थोडं शांत राहिलं, तर त्या विचारांची आत्मप्रचिती आपल्याला हळूहळू यायला लागली असं म्हणता येईल. ओवी 26. नाना संमती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि ये अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. किती सुंदर विचार आहे हा. समर्थ म्हणतात, अनेक शास्त्रांच्या आणि ग्रंथांच्या संमतीने सांगितलेलं आहे, म्हणून सरळ खोटं म्हणता येणार नाही. पण त्याचवेळी ते म्हणतात, याचा अनुभव स्वतःच्या जीवनात येऊ शकतो. आपण एखाद्या संतांचा विचार ऐकतो, पहिल्यांदा कदाचित मन म्हणतं, हे खरं असतंच का? हरकत नाही. अध्यात्म आपल्याला अंधपणे मानायला सांगत नाही. ऐका, विचार करा, आपल्या जीवनात याचा अनुभव येतो का ते पहा. उदाहरण म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं, मनात राग आहे, पण आपण संतांचा एखादा विचार आठवतो आणि लगेच उत्तर देण्याऐवजी 2 मिनटं शांत राहतो. नंतर लक्षात येतं की अरे, त्या 2 मिनटाच्या शांततेमुळे माझं स्वतःचं मन वाचलं. हाच तर अनुभव आहे. बाहेरची परिस्थिती लगेच बदलली नाही, पण आपली प्रतिक्रिया बदलली.
आणि ही छोटीशी जाणीवसुद्धा अध्यात्माच्या मार्गावरती एक पायरी असू शकते. ओवी 27वी. मत्सरे यसी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. या ओवीत समर्थ एक मानवी स्वभावाकडे लक्ष वेधतात. मत्सर. कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही, म्हणून आपण तिच्या शांतपणे विचार करण्याऐवजी ती चुकीचीच आहे असं म्हणतो. पण एखाद्या विचारात विरोध करण्यामागे खरंच विवेक आहे का, की मनात कुठेतरी मत्सर, अहंकार किंवा हट्ट आहे, हे स्वतःला विचारणं महत्त्वाचं आहे. महाभारतातही आपल्याला हा मानवी स्वभाव दिसतो. दुर्योधनाला पांडवांचं यश सहन होत नव्हतं. प्रश्न फक्त संपत्तीचा नव्हता, मनातला मत्सर त्याला अधिकाधिक चुकीच्या निर्णयाकडे घेऊन गेला. म्हणून एखादा दुसरा माणूस पुढे गेला की आपल्या मनात काय होतं, त्याचं कौतुक करता येतं का, की मनात कुठेतरी येतं याला काय एवढं जमतंय. इथेच स्वतःकडे पाहण्याची संधी आहे. कारण दुसऱ्याचा प्रकाश कमी केला म्हणून आपला प्रकाश वाढत नाही. संतांची वाणी आपल्याला दुसऱ्याशी स्पर्धा करायला शिकवत नाही, ती आपल्याला स्वतःच्या मनाकडे पाहायला शिकवते. आजच्या 4 ओव्यांमध्ये एक सुंदर प्रवास दिसतो. दासबोध समजून घ्यायचा असेल तर तो हळूहळू समजून घ्यायचा, ग्रंथ आणि शास्त्राचा आधार घ्यायचा, पण त्याचबरोबर आत्मप्रचिती महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट ऐकली म्हणून लगेच स्वीकारायची किंवा नाकारायची नाही. तिचा विचार करायचा, अनुभव घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं, मत्सर आणि अहंकारामुळे सत्याकडे पाठ फिरवायची नाही. आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी दुसऱ्याच्या गुणांकडे पाहताना माझ्या मनात आनंद निर्माण होतो की मत्सर? या प्रश्नाचं उत्तर कोणाला सांगायचं नाही, फक्त स्वतःच्या मनाला द्यायचं आहे. कारण समर्थांची शिकवण ऐकणं ही सुरुवात आहे, पण त्या विचारातून स्वतःला ओळखायला सुरुवात होणं ही खरी साधना आहे. मीही तुमच्यासारखीच या सद्गुरू समर्थांच्या विचाराचं श्रवण करते. या विचारांची सेवा आपल्या माध्यमातून पुढे पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला श्रीमद दासबोधाच्या अशाच ओवी, त्यांचा सोपा अर्थ आणि आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेली उदाहरणं पुढे ऐकायची असतील तर आपल्या सेवेला तुमचा प्रेमाचा लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार ज्यांना उपयोगी पडेल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि एक शेअर ही फक्त संख्या नाही, तर समर्थांची विचार पुढे नेण्याच्या या सेवेला मिळालेली साथ आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. धन्यवाद.